नमस्कार. सुरेखास चॅनेलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज एक सुंदर मोत्याचा बटवा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. प्रत्यक्ष व्हिडिओ जरी मी बनवलेला नसला तरी ज्या पद्धतीने मी बटवा बनवला त्याच्या स्टेप्स मी आपल्याला समजावून सांगते. तर यासाठी मी 6 नंबरचे गुलाबी रंगाचे मोते वापरले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2 रंगामध्ये देखील हा बटवा बनवून घेऊ शकता. सर्वात प्रथम काय करायचं आहे, अगदीच बेसिक मोतीकाम सर्वांनाच येतं. तर 6 मोत्यांचं एक सर्कल असं करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण रांगोळी करतो 5 ते 3 त्या पद्धतीने 5 ते 3 असं सर्कल करायचं आहे. बघा, सोबतच्या चित्रामध्ये मी स्केच पेनने डॉट दाखवले आहेत. त्या पद्धतीने प्रथम करून घ्या. आता बघा, षटकोनाच्या सर्व बाजूने आता परत आपल्याला सर्कल करायचे आहेत. तर सुरुवातीला 5 मोत्यांचं सर्कल, मध्ये 2 6 मोती, परत 5 मोत्यांचं, म्हणजे मधले 2 सर्कल 6 मोत्यांचे आहेत आणि साईडचे सर्कल 5 मोत्यांचे आहेत. या पद्धतीने संपूर्ण षटकोनाला सर्कल करायचं आहे. आता पुढची स्टेप म्हणजे प्रत्येक मोत्यावर आपल्याला 10 मोत्यांचं सर्कल करायचं आहे. 10 मोते फक्त सुरुवातीलाच घ्यायचे आहेत. नंतर अगोदरचे 4 आणि नंतरचे 6 असं 10 मोत्यांचा तो राऊंड होतो. आता आपल्याला 6 मोत्यांचं सर्कल करायचं आहे. म्हणजे आधीच्या राऊंडमधले 2 मोती, त्यावर 4 मोते घेतले की 6 मोत्यांचं सर्कल तयार होईल. आता इथून खरी आपल्या बॅगला सुरुवात होते. 4 मोत्यांचा राऊंड करायचा आहे. असे आपल्याला जवळजवळ 25 राऊंड करायचे आहेत आणि हे 25 राऊंड पूर्ण झाले की बॅग कशी दिसते ते या पद्धतीने दिसते. हा टप्पा थोडासा कंटाळवाणा वाटू शकतो कारण हे एक सर्कल जवळजवळ 75 चौकडींचं होतं. आता काय करायचं, आपल्याला प्रत्येक मोत्यावर परत 8 मोत्यांचा राऊंड करायचा आहे. आणि हा आता आपल्या बॅगेचा शेवटचा राऊंड, 4 मोत्यांचा राऊंड. सोबत बघा मी बाण दाखवला आहे. आता 8 मोत्यांचं जे सर्कल आपण केलं आहे त्यामधून एक सोडून एक अशी रिबन दोन्ही बाजूंनी घालायची आहे. इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लटकन लावू शकता किंवा आकर्षक मोती मिळतात ते लावू शकता. अशा रीतीने बघा, हे सुंदर बटवा बॅग आपले तयार आहे. दिसायला दिसते त्याप्रमाणे फारशी कठीण नाही आहे, सोपी आहे. नक्की करून बघा. काही शंका असली तर संपर्क करा.